चाकण ते खेड हा रस्ता नाशिक हायवेचा रस्ता जो आहे सध्याच्या स्थितीमध्ये बंद झालेला आहे. सगळं पाणीच पाणी झालेलं आहे आणि 2 ते 3 किलोमीटरपासून सगळे ट्रॅफिक जाम झालेली आहे. बघा आपण बघू शकता ट्रॅफिक 3 किलोमीटरची लाईन आहे. बघा मित्रांनो, ट्रॅफिक जाम झालेली आहे. हे असं पाण्याचं वातावरण इथं साचलेलं आहे. बघू शकता आपण लोक किती परेशान होत आहे इथं. मला पण ड्युटीवर जायचं आहे, पण मी पण ड्युटीवर टायमिंगवर पोहोचू शकत नाही कारण रस्ता असा आणि 3 किलोमीटरची लाईन मी रॉंग साईडला जात असतात जाऊ लागलो तरी पण पुढं जाता येत नाही आहे. 3 किलोमीटरची लाईन आहे बघा मित्रांनो. पुढं आता कसं जावं मलाच कळत नाही आहे, कसं जायचं कसं नाही. तर लय परेशानी होत आहे आणि नेमकं काय झालं ते पाण्यामध्ये ते पण कळत नाही. बघा पुढं दिसत आहे आपल्याला, आपण पाण्यामध्ये बस पण थांबलेल्या आहेत. जागच्या जागेवर 2 बस थांबलेल्या आहेत. बघा बघू शकता मित्रांनो, समोरचं पण तिकडून पण ट्रॅफिक जाम झालेले, तिकडून पण इकडे येऊ शकत नाही आहे. किती लोक परेशान होत आहे हे बघा. सगळं 2 in 1 दोन्हीकडे पण गाड्या बंद झालेल्या आहेत. अरे कोणत्या मार्गे जायचं कसं जायचं काहीच कळत नाही आहे. बघा कसं जायचं आता. बघा मित्रांनो, ड्युटीवर टायमिंगवर पोहोचायचं, कसं पोहोचणार, काय करणार मित्रांनो. बघा नाशिक पुणे हायवे चाकण मार्गे. ठीक आहे, ओके बाय. मी ठेवतो. मला गाडीवर चालता आणि जास्त व्हिडिओ नाही बनवता येणार कारण मला ड्युटीवर पोहोचायचं मित्रांनो. ठीक आहे, ओके बाय. बघा पावसामध्ये पण मी पण रेनकोट घालून आलो, पण काय इलाज नाही आहे माझा पण. ओके बाय मित्रांनो. बघा मित्रांनो, ट्रॅफिक आपण बघू शकता कशी ट्रॅफिक जाम झालेली आहे. बघा मित्रांनो, पूर्ण ट्रॅफिक 3 ते 4 किलोमीटरची मला जेवढी दिसते तेवढी मी सांगत आहे, नाही का. बघू शकता आपण. बघा मित्रांनो, बघा अशा वातावरणामध्ये जर इमर्जन्सी असेल काही तर कसं करणार. बघा बघा